नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स। एच भूतातीताच एच बुद्ध अनादितं पचुपन्नाच एकोता अहं वन्दामि सर्वदा। एच धम्मातीताच एच धम्मा अनागता पचुपन्नाच ए धम्मा अहं वन्दामि सर्वदा। एच संघातीताच एच संघा अनागता पचुपन्नाच ए संघा अहं वन्दामि सर्वदा। महादेव महासतो बोधि मूले निषिध्यं पंचमारे पराजित्वा पतो सम्मोदिमूतम्। एतेन सच्चवचेन सोतिते होतु सर्वदा। एतेन सच्चवचेन सर्वदुःखभया रोगशोक अंतरायो विनाशतु। एतेन सच्चवचेन होतु ते जया मंगलम्। महाकारुणिक भगवान सम्यक संबुद्ध धारण करण्यास योग्य असा शतधम्म, त्या धम्माचा प्रचार प्रसार करणारा आर्य श्रावक संघ, महान दानशूर बोधिसत्व डॉक्टर स्वामी आंबेडकर, श्रद्धा संपन्न उपासक उपासिका बाल बालिका, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण 30-31 जानेवारी या कार्यक्रमामध्ये या पहाडीवर आपण उपस्थित राहून आपल्या पुण्यपारमिता पुण्यकर्म आपण वाढवण्यासाठी या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे येत असतो। याही वर्षी आपण आलो तर या आपण पहाडीवर येत असतो। या ठिकाणी हा जो एक कार्यक्रम होत असते, ह्या कार्यक्रम होत असताना आपण जेव्हा येतो या ठिकाणी बऱ्याचशा अडचणी असतात। ह्या अडचणी आहेत तशा तर काहीच अडचणी नाही आहेत, एकही अडचण नाही। भगवंताच्या काळात काय एवढी लाईन पाहिजे थोडी होती आणि असं काय डांबरीकरण रस्तो नाही। डॉक्टर आंबेडकरांच्या
दानामुळे आपल्याला याची या अडचणीची जाणीव होत असते. कारण की त्यांनी जे आपल्याला विद्येचं दान दिलं, त्या विद्येच्या दानाच्या आधारावर आपण विद्वान झालो, आपल्या परिस्थित्या सुधारल्या, सर्व काही बरोबर झालं. आणि डॉक्टर आंबेडकरांना माहित होतं की आपण किती अन्न, वस्त्र, घर, दार, निवारा आहे की नाही, यांना मिळाला तरी यांना खरं सुख मिळणार नाही. म्हणून त्यांनी आपल्याला धम्माचे फार मोठं एक दान दिलं. आणि म्हणून सबदान धम्मदान जिनाती, सर्व दानामध्ये धम्मदान हे महत्वाचं आहे. आणि या विदर्भामध्ये या ठिकाणी हा धम्मदानाचा जो समारंभ होत असतो भव्य दिव्य, आणि या धम्मदानासाठी या संपूर्ण देशातील चारही दिशेकडून भिक्षू येतात, उपासक येतात, उपासिका येत असतात. आपल्या अडचणी वाढतच राहणार आहेत किती झाल्या तरी, आहे की नाही. मग अशा अडचणी येतील. कांबळे सरांनी आपल्याला जे प्रवचन दिलं, आपण श्रोतापती झाल्याशिवाय काही खरं नाही, सर्व अडचणी नाही का. धम्म समजलाच नाही तर आपलं जन्म येतो, मग या अडचणी येतील. आता त्या सध्या नाही. तर म्हणून याच्यातूनही आपल्याला एक, आपण जेव्हा एक संघा अतीताचं एक संघा अनागता जेव्हा आपण विचार करतो आणि या सुविधाकडे आपल्या तिथं भटकत राहिलं आणि आपलं आयुष्य संपलं, तर आपल्याला ज्या डॉक्टर आंबेडकरांनी जे धम्माचं दान दिलं आहे की नाही, त्या दानापासून आपण वंचित असतो. त्याच्यापासून जो आपल्याला खरा लाभ घ्यायचा तो घेणारच नाही. आणि एक संघ अनागता कोण सांगू शकते पुढच्या काही जन्मामध्ये तुम्हाला लाईन आणि चांगले असे रस्ते मिळतील म्हणून, आणि या जन्मात तुम्ही काय मुक्त होणार आहे असं तरी आहे काय. लाईन मिळाल्यावर प्रयत्न करतच आहेत, एवढे करत आहे की त्याची काही हद नाही आहे की नाही, करतच आहे. आणि म्हणून आपल्याला डॉक्टर आंबेडकरांनी जे धम्माचं दान दिलं ही गोष्ट खरीच आहे. पण डॉक्टर आंबेडकरांनी जी जबाबदारी आपल्याला दिलेली आहे ती आपण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, आहे की नाही. आता सांगा बरं तुम्ही तरी कोणत्या दिवशी डॉक्टर आंबेडकरांनी जबाबदारी दिली आणि तुमच्या वाणीतून तुम्ही बोलून दाखवा बरं, हातवर करून कोणीतरी दाखवू शकते का एवढ्या उपासक आहे तरी. कोण्या दिवशी जबाबदारी दिली आणि कोणती दिली. आपण मूकनायक म्हणतो, पण ही जबाबदारी आपल्या मुखातून प्रगट करण्यासाठी आपण मुके जाऊ ना, हाव की नाही. मग हे सुद्धा आपल्याला आली पाहिजे ना. जर आपल्या नजरेसमोर डॉक्टर आंबेडकरांनी दिलेली जबाबदारी जर समोर येत नसेल, आहे की नाही, तर मग आपण आपलं जीवन कसं काय सार्थक करू. म्हणून डॉक्टर आंबेडकरांनी आपल्याला 14 ऑक्टोबर 1956 ला धम्माचं तर दान दिलं, पण 15 ऑक्टोबरच्या भाषणामध्ये डॉक्टर आंबेडकरांनी म्हटलेलं आहे की धर्मांतरानंतर तुमची जबाबदारी वाढलेली आहे. इतरांच्या मनात आदर्श उत्पन्न होईल असेच तुम्ही वागले पाहिजे. आणि हे जर तुम्हाला साधेल तर तुम्ही तुमचा उद्धार झाला आहे असं समजा. तुमच्या घराचा, तुमच्या समाजाचा आणि या देशाचा सुद्धा. आणि हे साध्य करण्यासाठी आपल्याला डॉक्टर आंबेडकरांनी जो धम्माचं दान दिलेलं आहे आणि जो दिव्य संदेश दिलेला आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे सांगितलेलं आहे की आपण
मनुष्य म्हणून जन्मास आलो, प्राणी नाही आहो. मनुष्य प्राणी हा एक ध्येयवादी असू शकतो आणि त्याचं ते ध्येय ते स्वतःच्या विकासासाठी असो, समाजाच्या विकासासाठी असो, देशाच्या विकासासाठी असो, आपला भविष्यकाळ सुखी करण्यासाठी आपल्याला वर्तमान काळातील सुखाचा आणि गरजांचाही त्याग करावा लागेल. आता तुमच्यापर्यंत सांगा बरं, डॉक्टर आंबेडकरांनी त्यांच्या हयातीत कोणत्या सुखाचा त्याग केला असेल आणि कोणत्या गरजेचा त्याग केला असेल तुमच्या नजरेसमोर तरी आहे का? जर तुमच्या समोर डॉक्टर आंबेडकरांनी जे म्हटलेलं आहे की आपलं भविष्यकाळ सुखी करण्यासाठी आपल्याला वर्तमान काळातील सुखाचा आणि गरजांचा त्याग करायचा असेल तर तो ते सुख आणि ते गरज त्यांच्या जीवनामध्ये पडली होती आणि ते जर आपल्या चित्तासमोर येईल तर आपण धम्मदानाच्या आधारावर धम्मरूपी रथाचं एक चाक उपासक किंवा उपासिका बनल्याशिवाय राहणार नाही. आता सांगा बरं, तुम्ही खरोखर पौर्णिमा, अमावस्या, अष्टमी 4 उपवास करता का? कशी तरी पौर्णिमा करता, अमावस्या करत नाही. अमावस्या केली तर तुम्ही अष्टमी करत नाही. आणि का करत नाही? भंतेजी तुम्हीच तर नाही करत. म्हणजे असा तुमचा आमच्यावर आक्षेप आहे. आमची संख्याच कमी आहे ना, तुमचं तुम्ही पहा, आमचा आम्ही जाऊ द्या. तर म्हणून आपल्या या जीवनामध्ये अशा महान अशा तपोभूमीवर आपण जेव्हा येतो तर धम्मचेती भंतेजींनी आपल्याला जे सांगितलेलं आहे की आपल्यामध्ये धम्म सवय उत्पन्न झाल्याशिवाय आपण शीलाचंही पालन करत नाही, ध्यान करत नाही, विपश्यना करत नाही. म्हणून धम्म सवय करण्यासाठी आपल्याला आपल्या समोर धम्म धातू वंदन करण्यासाठी सम्राट अशोकाने 84,000 स्तूप बांधले आणि त्या स्तूपामध्ये भंतेजींनी सांगितलं की त्या धातू स्थापन केल्या. आणि आता आपल्या बुद्धीने जर तुम्ही विचार कराल तर 84,000 संख्या किती मोठी होते? विश्वास तरी बसेल का? 84,000 या भगवान बुद्धाच्या अस्थिचे किती हाडाचे किती तुकडे झाले असतील. आणि ती श्रद्धा तुमची कमी होईल ना. तुमच्याजवळ तुम्ही आम्हाला सांगा ना तुम्ही करा आणि असंच आपलं जीवन व्यर्थ जाईल, नाही का? म्हणून बुद्धाचा धम्माचे विषय धम्मचेती भंतेजींनी गंभीरपणे त्यांनी सांगितलं. भंतेजींना प्रवचन देत म्हणून सांगा कोणीच नाही. तर म्हणून आपल्याला आपण जिथे जातो तिची जाणीव झाली पाहिजे, नाही का? आता इथे आपण येतो तर धम्म धातू आणि अस्थि याच्यामध्ये फरक असतो. धातू आणि अस्थि म्हणजे काय होते सर्वांना समजत असते. अस्थि म्हणजे हाडाचा तुकडा आहे की नाही आपल्या साध्या भाषेमध्ये, किंवा रक्ताचा काही थेंब, अजून काही केस, नाही का? जसं भगवंताला जाणलं आणि आपल्याला माहिती आहे, आपण म्हणतोय दररोज म्हणतो तरी तुम्हाला समजत नाही, आहे की नाही? आता तुम्हाला मी एक साधा प्रश्न केला की भगवान बुद्धाच्या शरीराचा कोणता भाग जळला आणि कोणता जळला नाही तर काय सांगाल? माहित असून नाही सांगत, आहे की नाही? तुम्ही त्याला वंदने करता दररोज, काय म्हणता? केस लोम आदी धातू म्हणता का नाही? पण तुम्ही विचारलं सांगाल काय की भगवान बुद्धाचे केस जळले नाही म्हणून सांगता शकेल. दररोज आपण वंदन करतो म्हणतो, म्हणजे तरी आपल्याला सांगता येत नाही. मग आता सांगा ह्या केस किती असतील? केस एक लक्षण आहे बुद्धाच्या शरीराचं आणि ते जळलेच नाही, मग केस किती असतील? केस सुद्धा भरपूर आहे, ठीक आहे. आता अस्थि आहे, अस्थि म्हणजे
हाडाचा तुकडा समजू. धातू म्हणजे काय असते, जसा एखादा साखरेचा कण असते असे धातू असतात. म्हणून 84,000 स्तूपामध्ये धातूची स्थापना केलेली आहे. आणि एवढंच नव्हे तर त्या धातूही अशा साधारण धातू नाही आहे. ज्याप्रमाणे भगवंताच्या शरीरातून नाही का आता कोणत्याही व्यक्तीची निवड होत असते मतदान करून, नाही का, मतदान करून निवड होत असते. तशी बुद्धाची, माराची, ब्रह्माची, महाब्रह्माची निवड होत असते. काय मतदान करून होते का? तर ते त्यांना म्हटल्यामुळे निवड होत असते का? हा महाब्रह्म आहे, हा मार आहे, हा बुद्ध आहे, अशी ओळख होत असते का? नाही. तर त्याची जे ओळख होत असते त्याच्या पुण्य पारमितेच्या आधारावर त्याच्या शरीरातून जे ऊर्जा निघत असते, जे वलय असते त्याच्या डोक्यातून, त्याचा जो आकार असते त्याच्या आधारावर ओळख होत असते. म्हणून बुद्धाचं जे वलय होतं, बुद्धत्व प्राप्त आहे की नाही, शरीर तेच होतं पण त्यागही होता बुद्धाचा. पण देवता लोक शरण आले होते का? जेव्हा बुद्ध झाले तेव्हा त्यांच्या शरीरातून जी प्रभा निघाली तेव्हा महाब्रह्माला दिसली, तेव्हा ते शरण आले. म्हणून याही ठिकाणी आपण जे येतो याही ठिकाणी भगवान बुद्धाच्या धातूचा एक स्तूप आहे की नाही. म्हणून कळत न कळत एखाद्याचे चुंबक असते, ते काही कला करत नाही माझ्याकडे या म्हणून, आणि त्याच्यावर काही लिहून ठेवलं जात नाही माझ्याकडे या म्हणून, आहे की नाही. आणि त्याला काही माणूसच पाहिजे नाही, डोळे असणारा. समान धातुस्कंद जेव्हा असते तेव्हा तो त्याच्याकडे आकर्षित होत असतो. म्हणून या भूमीकडे एवढ्या कठीण प्रसंगी आपल्याला जिथपर्यंत आपल्या सुविधा पूर्ण होत नाही तरी आपल्याला कोणी थांबवत आहे का? रस्ताही नाही, लाईन नाही, तरी आपल्याला कोणाला थांबवण्याची आहे का क्षमता? या भूमीमध्ये धातूच्या आधारावर सम्राट अशोकांनी जो स्तूप तयार केला त्यामध्ये ज्या धातू आहे की नाही, त्याची ती एक शक्ती आहे. किती आपल्याला कळत न कळत या भूमीकडे तुम्हाला म्हणा आम्हाला म्हणा इथं आणत असते. म्हणून या जन्मातील आपलं हे स्थान आपल्या पुण्यपारमिता वाढवण्यासाठी, धम्मसवेग वाढवण्यासाठी, हे आपल्या अनेक जन्माच्या पुण्यपारमिताचंच फळ आहे असं आपण समजून संकल्पाच्या आधारावर आपण उरलेलं औषध जगलो. संकल्प आपला वेळोवेळी सतर्क करत असते, चेतना देत असते आणि आपल्याकडून त्या पुण्यपारमिता होत असतात. म्हणून आजच्या प्रसंगी आपण आलो आहे की नाही. आज जेवढ्या जशा जशा सुविधा होतील आहे की नाही होतील, आपल्या पुण्यपारमिता झाल्यावर होणारच आहेत, त्याच्याविषयी काही होणारच आहे. पण तुमचा चित्तात आहे तो औषध पाहिजे त्याच्यात, चित्त नसलं तर कसं होईल. म्हणून राजा भवतु धम्मिको. जेव्हा मनुष्य धार्मिक बनतो किंवा खरा उपासक बनतो आणि पुण्यकर्म करतो तर या पुण्यकर्मामुळे त्याच्या मी सुखी हो, माझे आई वडील सुखी हो, भावबंद सुखी हो, रिश्तेदार सुखी हो, धर्मगुरु सुखी हो, इकडे चित्त नाही का. पहिलं चित्त त्याचा इथं जाते राजा भवतु धम्मिको. कारण बुद्धाचा धम्म वाचल्यानंतर वैशालीतील उदाहरण आपल्या लक्षामध्ये येत असते. एवढ्या पुण्यपारमिता केलेल्या होत्या बुद्ध काळात, बुद्धाच्या हयातीत जन्म घ्यायचा, पण राजे लिची लोक राजे नसल्यामुळे लाखो लोकांचं जीवन श्रद्धाही असून त्यांना धम्म ऐकण्यासाठी मिळालं नाही. शेवटी देवता लोक अप्रसन्न झाले आणि दुष्काळ पडला आणि कोट्यावधी लोक बिमारी आली, विषमतेचं वातावरण तयार झालं आणि त्यांचं जीवन सफल झालं नाही. कारण फक्त एकच कारण होतं, कोणतं? राजा धार्मिक नसल्यामुळे. म्हणून आपल्या
खऱ्या उपासकाची उपासिकेची धर्म मार्गावरील वाटसरूंची त्याच्या पुण्यपारमितेच्या आधारावर त्याची प्रथम चेतना असते राजा भवतु धम्मिकी, आणि त्याची ही चेतना असते इमाय बुद्धप्रदाय कथाय शुद्धते तसा चिरंतिष्ठत सद्गमो लोकोंतु सुखी सदा। या ठिकाणी जो एक स्तूप बनवला असेल या उपासकांनी अनंताच्या वाणीच्या आधारावर पुण्यपारमितेच्या आधारावर तो अजूनही आपल्या या ठिकाणी आहे, आणि असे बरेचसे स्तूप आहे चिरंतिष्ठत सद्गमो। आजची लाईन फिटी पडल सिमेंट लोहा याची मर्यादा किती काय, किती तुम्हाला डांबराचे रस्ते बनवून दिले ना 4-5 वर्षांचं आहे की नाही, परंतु हा धम्म मार्ग इथं जे धम्माचं बल आहे, जसे जसे तुम्ही या तपोभूमीवर येत राहा, शिलाचं पालन कराल, ध्यान कराल, तसे तसे सत्व जन्मासाठी आहे की नाही, आणि तुमची संकल्प होती, तुमच्या पुण्य पारमिता वाढते आणि तुमचं जीवन एक सार्थक होईल। मग तुम्हाला अडचण पडेल काय, अरे श्रद्धा उत्पन्न होईल दान देण्याची, दान देता येत नाही का, चित्त उत्पन्न होईल शील पालन करण्याचं सर्व करण्याचं, जेव्हा आहे तेव्हा दान देण्याची चित्ताची चेतना तयार न, आणि जेव्हा खतम होईल तेव्हा चित्ताची चेतना तयार। अरे मला जर पहिलं समजलं असतं ना दान दिलं असतं आहे की नाही, आता चित्ताची चेतना उत्पन्न होईल तर दान राहणार नाही, म्हातारे व्हाल, द्यायला दान तर नातवार येईल नको म्हणून असं होऊन जाईल। तर म्हणून आपल्या जीवनामध्ये भगवंतांनी त्याच्यासाठी सांगितले आहे की आपल्याला पुण्यकर्म करण्यासाठी इतर मार्गाने केलेलं पुण्यकर्म आणि मैत्रीनं केलेलं पुण्य इतर भागाच्या 16व्या भागाने जास्त राहत असते। कोणाजवळ काही नसे, फक्त त्याच्याजवळ धम्म असेल तरी तो स्वतःची गरज आणि इतरांची गरज तो मैत्रीच्या पुण्यकर्मामुळे पूर्ण करू शकतो। म्हणून या धम्माची एक विशिष्टता आहे। म्हणून धार्मिक व्यक्तीची दिशा त्याच्या आई वडिलांवर नाही, खासदारावर नाही, आमदारावर नाही, करोडपतीवर नाही, त्याची श्रद्धा धम्मावर असते। आणि धम्म त्याला कोणत्याही दिशेनं कोणत्याही व्यक्तीच्या माध्यमानं कोणत्याही वेळी त्याला एवढी मदत करतो, त्याच्यासाठी करतो आणि त्याच्या संपर्कातील लोकांसाठी सुद्धा एक करत असतो। म्हणून धार्मिक ती आशादायी असतो आणि त्याची आशा एक पूर्ण होत असते। म्हणून आपल्याला मैत्री भावना करता आली पाहिजे, पण मैत्री भावना करत असतानाही भगवंताची मैत्री सिद्धिओ म्हणल्याला अनुभूतीच्या आधारावर मैत्री करावी लागत असते, आणि अनुभूती सुद्धा आपली सत्याच्या आधारावर होत असते। म्हणून मैत्री हे ध्यान आहे। तर ध्यान कसं आहे, ध्यान म्हणलं तर ज्यांनी शिबिर केलं नाही त्यांना असं वाटत दलातांचा विषय खतम, आम्ही शिबिरच नाही केलं, तसं नाही आहे। शिबिर न करणाऱ्यालाही मैत्रीचं ध्यान करता येत असते, परंतु त्याला सत्याची जाणीव झाली पाहिजे। जेव्हा बुद्धाच्या धम्माचा लोप होतो, नामाचा लोप होतो, तेव्हा या पृथ्वीवर संत प्रमुख जन्मास येत असतात, सत्याच्या आधारावर ते जीवन जगतात, इतरांना सत्याचा मार्ग चालतात, सत्यामुळे सुख मिळते, शांती मिळते। पण बुद्धाचा धम्म त्याच्या पलीकडेही आहे, परम सुख, परम शांती आणि परमार्थ सत्य। म्हणून जे शिबिर करत असतात त्यांना परमार्थ सत्याची अनुभूती असते, परमार्थची अनुभूती असते, तेही मैत्री करू शकतात। आणि ज्यांनी शिबिर केलं नाही ते सुद्धा मैत्री करू शकतात, तर ते सत्याच्या आधारावर जे आपलं अंतिम सत्य काय आहे मनुष्य जीवनाचं, आणि अंतिम जाणीव झाली पाहिजे। अंतिम सत्य काय, श्वास बंद होणं। पण आपण म्हणू आपला श्वास जेव्हा बंद पडेल तेव्हा पाहता येईल का, नाही। म्हणून भगवान बुद्धाच्या काळात आनापानसतीचा अभ्यास काही शिबिरात शिकवला जात नव्हता,
जेव्हा भिक्षूच्या संपर्कात उपासक उपासिका एक दान देण्याच्या माध्यमानं, वंदन करण्याच्या माध्यमानं 10 मिनिटासाठी 5 मिनिटासाठी अरण्यामध्ये, तेव्हा ते वेळ साधून भिक्षू त्यांना 5-10 मिनिट बसवून हा आनापानसतीचा अभ्यास सांगत असत आणि बुद्धाला सुद्धा बुद्धत्व प्राप्त झालं या आनापानसतीमुळे. म्हणून भगवंताच्या काळात शिबिरात नसतानाही भिक्षूची संख्या भरपूर होती. त्यासाठी दान देण्याचा संपर्क येत होता, 10-15 मिनिट वेळ देण्याचा संपर्क होता. त्यासाठी ते आनापानसतीचा अभ्यास शिकत आणि काही मग जे जेवणासाठी असे बिहार होते, मग विपश्यना शिकत असत. आजच्याही काळामध्ये आपण काही साधक आहोत, साधिका आहे, तर ज्यांनी शिबिर जरी नाही केलं, सर्वांनी भगवान बुद्धासारखं बसा. कारण बसल्यानंतर असे बसा, डोळे लावून बसा. आपण जर डोळे लावले नाही मग काय, आपलं मनोबल कमी होते. आणि नाही तरी शेवटच्या वेळेस आपल्याला डोळे लावायचे आहे की नाहीये, आणि नाहीच लावले तर लोक जाणून बुजून लावतील. आणि मेल्यावर आहे की नाही, डोळे कोणाचे खुले असतील तर लावून टाकतात. मग आतापासूनच तुम्ही डोळे लावून अभ्यास केला पाहिजे. म्हणून आपण भगवंतासारखं बसा आणि सत्याची अनुभूती येत आहे. मनातले दुर्विचार द्वेषाचे काढून टाकायचे. मैत्रीचे जे लाभ आहेत ते आपल्या नजरेसमोर ठेवायचे. किती करोडपती माणूस असेल गोविंदा गुरुजी, तरी त्याच्या श्रीमंतीमुळे त्याचा रोग नष्ट नाही झाला. संघाला दान देऊन आईने त्याने संघरूपी औषध घेऊनच, त्याला मैत्रीचा अभ्यास करूनच त्याची बिमारी नष्ट झाली आहे. तर म्हणून आपण किती म्हणू का आपल्याला खूप सारी संपत्ती आहे, तरी आपल्याला ते जमलं. म्हणून मैत्रीनं सुखं सुपती सुखरो झोप लागत पडत नाही. देवता त्याचं रक्षण करत असतात आणि सुगतीचा लाभ होत असतो. ते 11 लाभ मैत्रीचे चित्तासमोर ठेवायचे. चिंतनाचा विषय झाला आणि अनुभूतीचा विषय सत्याची अनुभूती. भगवंतासारखं बसायचं. श्वास जात आहे, आता श्वास काय जाता श्वास त्याला समजलं ना, दुसऱ्याला समजणार आहे का? नाही. म्हणून आपण भगवंतासारखं बसायचं. श्वास जाता येत आहे, वरच्या वटावर चित्त केंद्रित करायचं. श्वास पाहता पाहता चित्त एकाग्र होत असते. एकाच कारणामुळे एकाग्र होत नाही, आपल्यामध्ये श्रद्धारूपी संपत्ती आहे, अनेक जन्माचं पुण्य आहे. मन प्रसन्न झाल्यावर श्वासाची जाणीव होते आणि जे मैत्रीचे शब्द निघतात त्याच्या आधारावर आपण मानस करायचं. ज्यांना शिबिर केलेलं आहे, सारं शरीर हलकं सोडून जायचं. अनित्य म्हणतो सोडून गेलं शरीर. कोणी हात हलवत आपल्याला हलवतच नाही, ढिलं सोडून द्यायचं. अनित्य बोध, अनात्म बोध, दुःख बोधाचं लक्षण होत असते. आणि मग शरीरात कुठेतरी परमार्थाची परमाणूची अनुभूती होते. त्या अनुभूतीवर एकीकडे चित्त केंद्रित करायचं आणि चित्त केंद्रित केल्यानंतर जे भंतेची मैत्री म्हणतील त्याच्या आधारावर माणूस तयार करायचं. पण मैत्री असीमित असते. असीमित म्हणजे अपमान होतो, अपमान गम, अपमान सगळं. तर म्हणून जेव्हा तुम्ही मैत्री भावना भंतेची मैत्री आपण सहभागी जेव्हा उच्चारण कराल, त्या तरंगावर शब्दाचा भर पडत, तर ते तरंग इथून आपल्या शरीरातून बाहेर निघून भूमीवरील देवता, वृक्ष देवता, चतुर्बाराधिक देवता अशा ब्रह्मलोकापर्यंत, महाब्रह्मापर्यंत ही मैत्री जात असते. आणि तुरंत ते मैत्रीचे तरंग आपल्या शरीरामध्ये सुद्धा येत असतात. म्हणून एक पुण्यकर्म बुद्धाने सांगितले आहे की ज्याप्रमाणे पहिल्या दिवशीचा चंद्र तारांगणाच्या 16व्या भागापेक्षाही पृथ्वीला प्रकाश देत असतो, म्हणून इतर मार्गाने केलेल्या पुण्यकर्मापेक्षा मैत्रीने केलेलं पुण्यकर्म हे 16व्या भागाने जास्त असते. म्हणून सर्वांनी या मैत्रीचा आपण अभ्यास करूया. या परिसरातील दृश्य अदृश्य देवता या मैत्रीमध्ये सहभाग घेऊन आणि धम्मशास्त्राला गतिमान करू. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्से. नमो तस् भगवतो अरहतो
निरअन्तरिके तथागतमदे मरुसंगुजितं सर्वं नमस्कार सूर्योऽतिरोतु सर्वे सुखियो सुखियो सुखियो